तर बघा, काल आपण भाजी तोडली होती हरभऱ्याची, आता ही एवढीच तोडायची राहिली बघा. तर बघा, आपली इकडची साईडची भाजी खोडून झाली आहे. हे आता थोडासाच राहिले, एवढी भाजी मिळाली बघा. आता ही एवढी खोडून झाली की आपली भाजी संपली बघा. आता खोडायची जवळजवळ आपल्याला 4 पाट्या मिळाल्या बघा, तरी भरपूर मिळाली. अशीच भाजी केली तरी ही ओली चांगली होती. आणि ही आपण काल खोडलेली, वाळा टाकलेली, आणि ही आपण त्याच्या अगोदर परवा खोडलेली. हे बघा, ही एकदम असा आवाज येत असेल तुम्हाला. ही सगळ्यात अगोदर खोडलेली, नंतर ही खोडलेली. असे 4 वेळा खोडली बघा. आता ही वेगळी वाळायला घालायला लागेल. तर आपल्याला वर्षभर कधीतरी करण्यापुरती आता भाजी आपली झाली बघा, खाण्यासाठी. तर एवढे खोडली बघा, खोडून ठेवली. याला पण बराच वेळ गेला, 1-1 तास जायचा. असे जवळजवळ 4 तास गेले खोडायला. दररोज 1-1 तास काम झाले घरातलं, मग जायचं. तर कशी वाटली हरभऱ्याची भाजी नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर बघू शकता, इथे आपलं फणसाचं झाड आहे. त्याला फणस बघा भरपूर आले. बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर हे बघा, 2 फणस तर म्हणजे जवळजवळ मला वाटतं ऑक्टोबरमध्येच लागले होते. आता आहे जानेवारी. नेहमी जूनमध्ये वगैरे खायला येतात, तर ह्यावेळेस आता जानेवारीतच आपल्याला मिळणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीतच. म्हणजे ह्यावेळेस 2दा फणस येतील ह्याला. हे बघा, बारके बारके अजून लागलेत. इथे वरती पण आहे, इकडे पण आहे, इथे दिसतात बघा अजून. आणि वरती अजून मोठे पण आहेत बघा. इकडे पण भरपूर लागलेत, छोटे छोटे अजून भरपूर. पण शक्यतो जे फांदीला लागतात ना, तेच टिकून राहतात. कारण इतर मग वजन पेलवत नाही, त्यामुळे टिकत नाहीत. आता इथे पण बघा, इकडे भरपूर लागलेत. जवळजवळ ह्यावेळेस 10-12च्या वर फणस लागलेत. सुरुवातीला लागले तेव्हा 7च भेटले होते. गेल्या वर्षी 3च भेटले होते. ह्या वर्षी भरपूर सीझन, म्हणजे 2 हे ऑड सीझनला झाले. जे आपल्याला आत्ता लागायला पाहिजे होते, पण हे अगोदरच लागलेत. आता हे काही दुसरे आहेत ना, जे छोटे छोटे, ते जूनमध्ये भेटतील. आणि हे आता आपल्याला ह्याच महिन्यात भेटतील किंवा पुढच्या महिन्यात. भरपूर लागलेत फणस बघा. आता आपण आपल्या या सुबाबळीच्या रानात जातो. पुढे आपल्याकडे आंब्याचा मोहर पण लागला असेल भरपूर बघा. हे आहे शेळ्यांसाठी सुबाबळ केलेली बघा. अशी कट करावी लागते. इकडं तुम्हाला उंच दिसत असेल, हे गावरान शेवगा आहे. हे अशी उंच दिसत असेल तुम्हाला इकडची, आणि हे कट केलेली बघा. आणि इथे बघा, हे आपोआप बी पडून जांभळाचं झाड आलेले. आणि हा नारळ जो ऑरेंज आहे, तो चवीला पण एकदम चवदार आहे. आणि पाणी पण भरपूर असतं याच्यामध्ये. हा मद्रासी नारळ वेगळाच आहे बघा, आणि ऑरेंज आहे. हा मुंबईला नारळ, एक नारळ 125-150ला भेटतो. कारण हा वेगळा आहे. हिरवे नारळ असतात ते वेगळे, हे ऑरेंज आहे ते वेगळे आहेत. इथून सुरुवात होते आपल्या आंब्यांच्या झाडांना. बघा, मोहर खूप लागले, तर छोटे छोटे आंबे पण लागलेत. इथे आपलं आहे नोणीचं झाड. आता त्याला छोटी छोटी फळं आलेली, छोटी फळं पण तुम्हाला मी दाखवते. हे बघा, अशा प्रकारचे फळं असतात. खूप लागलेत फळं, भरपूर लागलेत. वरती पण तुम्हाला मी दाखवते. या साईडला हे बघा किती फळं लागलेत, तिकडे बघू शकता. आणि इकडे आपले हे आंब्याचा मोहर. आंब्याचा मोहर जवळजवळ तो पण ह्या वर्षी ऑक्टोबरलाच लागलेला. हे बघा मोहर किती खाली. आता हे बघा, हे ऑक्टोबरमध्ये लागलेत. आता तुम्ही कैरी ऑक्टोबरमध्ये लागलेत.
साधारणपणे ह्या झाडाला उशिरा जूनमध्ये खायला येतात हे आंबे, कारण ऑक्टोबरमध्ये लागलेले मेमध्ये खायला येतील. बघू शकता ह्या वर्षी मोहर ना खूप लागला, प्रचंड. हे बघा, हे मोहर लागलेलं दिसतोय आपल्याला नवीन. छोट्या छोट्या कैऱ्या पण लागल्यात बघा इथे. हे बघा, मोहर बराच सगळून जातो आणि जेवढे जास्त आंबे टिकत नाहीत बघा. जेवढे पाय झाडाला पेलवतात तेवढेच टिकतात. आणि इकडे पण आपलं नारळाचं झाड आहे बघा. बघा ह्याला पण नारळ भरपूर लागलेत. हे नारळाकडे आम्ही कधी येतच नाही. येतो पण नारळ खाली पडलेले आम्ही बघत पण नाही, आणि मग कधी गेलो त्या साईडला तर आम्ही घेऊन येतो. मग आता इथे आहे आपलं इडलिंबूचं झाड. ह्याचे इडलिंबू आपले काढून झालेत बघा. इडलिंबूचा उपयोग जर पोटात कोणाचा केस गेला असेल तर तो पुरून विरघळून टाकतो. आणि जर जनावरांच्या पोटामध्ये लोखंड गेला असेल ते पण वितळण्याची ताकद असते इडलिंबूमध्ये. हा त्याचा फायदा आहे. आणि इथे आहे आपलं आवळ्याचं झाड. आता इथे आपण आवळे गोळा करायला आले बघा. हे बघा, आता खाली बरेच आवळे पडलेत, ते पण गोळा करूया. त्याची पावडर बनवायची आपल्याला. तर चला, चांगले चांगले आहेत तेवढे घेऊया. हे बघा, हे आहे आपलं आवळ्याचं झाड. आणि हे आहे इडलिंबू. इडलिंबूचा उपयोग पोटामध्ये केस गेला असेल तर विरघळतो, आणि जनावरांच्या पोटामध्ये लोखंड गेला असेल ते वितळण्याची पण ताकद असते इडलिंबूमध्ये. हे इडलिंबू आपले पहिल्यांदाच आले होते ह्या वर्षी, तर काढून झालेत आपले इडलिंबू. 3 भेटले होते. आणि बघूया आपल्याला आता चांगले चांगले आवळे जे पडलेले आहेत ते घेऊया आपण, गोळा करूया. खराब आहेत ते नको आपल्याला. जमिनी पडल्यावर ते खराबच होऊन जातात. इकडे पण आपला आंब्याचा मोहर आहे बघा. हे बघा, छोटे छोटे आंबे लागले तिथे. आणि शेवटचा आंबा आहे ना, त्याला आंबे पण लागले होते, कैऱ्या. त्यामुळे ह्यावेळेस लवकर कैरी खायला मिळेल आपल्याला जानेवारीतच. हे बघा कसं बुडक्याला आले. हे बघा, इथे एक कैरी मोठी. बघा, आपल्याला एक कैरी भेटली मस्त छानपैकी. याची मस्तपैकी आपण फोडणी देऊया. बघा, एवढे आपल्याला पडलेले आवळे मिळाले, आणि एक कैरी आपल्याला झाडाला मिळाली. आता इकडची एक दिवशी बेडशीट खाली हातरून झाडा लागतील. तर चला, एवढेच आपल्याला आता आवळे मिळाले. हे आपलं सोलार बसवलेलं बरं का. शेतकऱ्यांना जवळजवळ सगळ्यांना आता सोलार मिळतात. सोलारमुळे आपल्याकडे आता ज्यावेळेस लाईट नसते तेव्हा पण, किंवा पाणी हे पाहिजे असेल तर आपण चालू करू शकतो. त्यामुळे आपल्याला हे लाईट नसलं तरी पाणी पण आणि लाईट पण भेटणार. बघा, संध्याकाळचे 6:30 झालेत. आता आपण चूल पेटवली, भाजी टाकून घ्यायची. आता लसणाची पात आपण टाकून घेऊया. लसूण बारीक केलेला, कांदा चांगला परतलाय, टोमॅटो टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया म्हणजे
टोमॅटो लगेच चांगलं जिरी मोहरी टाकलेली, मीठ टाकून घेऊया. थोडीशी हळद, मिरची पावडर, मसाला, चांगलं हलवून घेऊया. शेवग्याच्या शेंगा आज काय जास्त जण जेवायला नाही, त्यामुळं आज लग्न आहे ना इथं, त्यामुळे तिकडे गेलेत. मग शेंगा जास्त नाही करत, थोडीच करते. थोडासा डाळ भात. आता पाणी टाकून घेऊया थोडं, नंतर शेंगदाण्याचं कूट करून टाकून घेऊ. शिजण्यापुरतं पाणी टाकूया. आता भाजी आटून येऊया, थोडी झाकून ठेवूया. वरून नंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकूया. आता थोडी भाजी शिजत आली, शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. मस्तपैकी भाजी शिजते बघा. बाहेर आपल्या डाळीला चांगली उकळी आली आहे आणि असा सुगंध सुटला आहे. तर आपला आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. चला तर शुभरात्री सर्वांना. नक्की सर्वांनी व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.